भारत माता की जय। भारत माता की जय। देशभरामध्ये सध्या महिलांवरच्या अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि याचाच विरोध करण्यासाठी आज चंद्रपूर शहरात एक मोठा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या मशाल मोर्चामध्ये चंद्रपूर शहरातल्या अनेक सामाजिक संघटना सामील झाल्या आहेत, सोबतच जे राजकीय पक्ष आहे विविध तेही सामील झालेले आहे। लोकप्रतिनिधी देखील आज रस्त्यावर उतरले आहे आणि या घटनांचा कुठेतरी निषेध करतायत। आपल्यासोबत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आहेत। काही तुम्ही स्वतः मोर्चात सामील झाल्या, काय भावना आहे या देशभराच्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर? आपण बघितलं असेल की कलकत्त्यात जे एका डॉक्टर सोबत प्रकरण झालं, त्याच्यानंतर बदलापूरचं प्रकरण झालं, चंद्रपूर जिल्ह्यात नागभीडचं प्रकरण झालं, वरोरात झालं, बलात्कार झालं, असे अनेक अत्याचाराचे प्रकरण सतत घडत आहे। हा घटनाक्रम काही अजिबात थांबलेला नाहीये। त्याच्यामुळे आजचा हा विराट मशाल मोर्चा सगळ्या संघटना, सगळे पक्ष सगळ्यांनी मिळून या चंद्रपूर शहरात काढला आहे की जेणेकरून कुठेतरी महिला सुरक्षित राहिली पाहिजे। महिलेच्या सुरक्षिततेसाठी आजचा हा मोर्चा आहे। तर पक्षविरहित हा मोर्चा आहे। एकंदरीत चंद्रपूर शहर आणि सर्व समाजातील लोकांनी, राजकीय पक्षांनी नारी वरचे अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात आपली एकजूट जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून दाखवली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।